नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आहे रविवार. आम्ही निघालेलो आहे फिरायला. सकाळचे 6 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे तयार नाही झाले, काय नाही. चेहरा बघा किती हे. म्हटलं रिक्षात बसल्यानंतर निवांत तयार व्हायचं. इथं त्याचे पप्पा आणि तक्षू मस्त चाललेले आहेत. आमच्या इथला कच्चा रोड आहे, इथे खाली गाडी येत नाही म्हणून गाडी आम्ही वरच लावतो. तर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे आता घनसोलीला. आम्ही तयार झाले ऑटोमध्येच. तक्षूची अजून तयारी बाकी आहे, पण घनसोलीला आम्ही ते ऑटो लावणार आहे. ह्यांचा मित्र येणार आहे, तर ते त्यांच्या मित्राची वाट बघतायत आणि त्याचे ऑटो घेऊन आम्ही जाणार आहे फिरायला. कुठे जाणार आहे ते पुढे तुम्हाला कळेलच, तर बघत राहा व्हिडिओ. ही आहे भावाची बिल्डिंग. इथे आम्ही खाली गाडी पार्क केली घनसोलीमध्ये आणि गाडी इथेच ठेवून जाणार आहे आता आम्ही, म्हणून पार्किंग केली इथे. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासात. Junggo ya Muk? 270. Taksu. Taks. Hai कर. इथे हॉटेलमध्ये येऊन बसलो. भूक खूप लागलेली म्हणून आम्ही ऑर्डर केली मिसळ पावचा पहिला ताव मारलेला आहे तक्षूने. एकटाच ताव मारते, बाकी सगळे आम्ही माशा मारतोय का? पहिल्या तक्षूने ट्राय केला, त्याला आवडलं तर त्याला नाही आवडलं तर डुल का मेन खा. तक्षूने मिसळ पावचा स्वाद घेतो तेवढा. मिसळ संपते की कांदा भजी किती मोठी प्लेट आहे. ह्याचा पहिला ताव एक घेतला, गरम आहे लई. काय खूप छान वाटतं. तक्षूला दिली तुला. तक्षूने आधी सगळ्या प्लेट टेस्ट केल्या. त्याला कांदा भजीची काही जास्त आवडली नाही. त्यानं पहिलीच भजी खाल्ली की म्हणला मला नको ही भजी, चांगली नाही लागली. त्याने कांदा भजी पुढं प्लेट केली. म्हणला तुम्हीच खावा. त्याने आपलं उचलली स्प्राईट देत बसला. बोलला मी नेक्स्ट प्लेट येईन ती ट्राय करेन. बघायचे पुढे याच्या पप्पांनी पाव मागवली, मिसळ संपत आलेली म्हणून रस्सा मागवून घेतला. ती त्याने मिसळ पाव खायला सुरुवात केली. बादली भरूनच कांदा भजी घेतली. ती पण म्हटलं टेस्ट करून बघते, तर कांदा भजी खूप कुरकुरीत मस्त मी बनवते. एक नंबर होती कांदा भजी. माझ्या पोराला आवडली नव्हती, मग इथं आम्ही त्याला पुरी भाजी ऑर्डर केली. पुरी भाजी इथं आली नाही आली की पहिली पुरी भाजी म्हणायची का हा चपातीचा खेळा म्हणायचा. काय होत्या चपाती जशी. हा तू घे ताव मारत बस. हे बघा जी प्लेट येईल ती पहिली ह्याला टेस्ट करायची. बस की टेबलावर. इथे भाजी मिसळ पुरी भाजी. आप खाते पीते रहो, वजन की चिंता बिल्कुल मत करो. मरने के बाद तो रिश्तेदारों ने कंधे पे उठाना है, हमें कहाँ पैदल जाना है. आइए साहब, गर्मा गर्म चाय लीजिए, दूध और प्यार से बनी. एक बार पियेंगे तो बार बार याद आएगी. सुबह की शुरुआत मेरी चाय से करिए. आइए साहब, गर्मा. फायनली आम्ही खोपोलीला पोहोचलेलो आहे. तर खोपोलीला आम्ही कुठे आलेलो आहे, तिथे खूप प्रसिद्ध गगनगिरी महाराजांचं मठ आहे. तर ते आज फिरायला आलेलो. भरपूर दिवसापासून इच्छा होती की गगनगिरी महाराजांना जायचंय, मठ बघायला जायचंय. खूप दिवसापासून होती. एकदा दोनदा आम्ही गेलेलो, पण तेव्हा गेटवरनच रिटर्न गेलेलो, कारण की बंद होतं. आम्हाला दर्शन काही भेटलं नव्हतं. तर आज आम्ही वेळात वेळ काढून आलेलो आहे फिरायला. आता ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा. कमी झालं मे महिन्याला काहीच नाही तरी पण एवढं आपल्या तिकडं पाहिजे होतं. मग आपल्या नदीला आहे का?
इकडे भारी आहे ना, पडलं की मग बघ. फोटो स्पॉट आहे. ए सोनू पुढं, ओ याला घेऊन जात. आतमध्ये गेल्यानंतर एवढा छान यांनी बगीचा केलेले आहेत ना, तर बघून तर एवढं भारी वाटत होतं तर काही विचारू नका. इथे बाजूलाच समोरच गौशाला आहे बघा, तिथे गौशाला आहे. आंब्याची पण इकडं बाग, काय आहे आता? चिकूचे बाग, पेरूचे बाग, नारळाची बाग वगैरे म्हणजे असं वर डोंगरापर्यंत ना यांनी बागाच केलेल्या आहेत. गौशाला गगनगिरी महाराजांचा मठ बघ वगैरे बाळा. आहे. मध्ये मध्ये त्यांचं दर्शनाला ठेवलंय, पाणी प्यायला ठेवलंय. एवढी छान व्यवस्था केली ना. हा पूर्ण मठ वर चढून गुफा वगैरे आहे, तिथे त्यांचं मूर्तीची स्थान केलेलं आहे. खूप छान वगैरे यांनी एवढी छान सजावट केलेली. फक्त एवढंच की चपला नव्हत्या पायात म्हणून पाय खूप खाजत होते आमचे, काय विचारूच नका. कारण की चपला त्यांनी सोनू इकडे या, ती रागाने मारल. बिना चपलीचा फिरायचा होता आणि रस्ता एवढा आपल्याला होता ना की बापरे, काय विचारू नका. आंब्याला आंबा कसा नाही. बाप बेटांची मस्ती बघा. बाळा मारेल ती. हात लाव पिल्ल्या. अरे देवा, ती हसते का रडते तेच कळना. ए तक्षू या. त्याला मजा वाटते, ते फिरतोय. अरे मरतो ते माणसांचे पाय भासतात, माणसं पळतात आणि तो नुसता पळतोय इकडून तिकडे. कसा उड्या घालतोय ते. ये लवकर. भाजले का पाय? नाही भाजले. अजून 2 राऊंड मारला. नको. एक स्टॉप झाला, आता वरती जात होतो. परत सेकंड स्टॉप होता, जिथे गुफा वगैरे होती आणि तिथे त्यांची मूर्ती वगैरे होती. प्रॉपर अशी माणसासारखी मूर्ती करून त्यांनी वर ठेवलेली. पण गेलो, खूप वेळ पुढे चालत चालत गेलो, वर चढलो. पण जिथे स्टॉप मी घेतला तिथे घेतलाच, तिथे मी परत काही वरती गेलेच नाही. कारण की पाय एवढे भाजत होते आणि जिथे सावली दिसत होती तिथेच जरा बरं वाटत होतं. मी इथे बसले शांतपणे एवढ्या वर आल्यानंतर, आणि पाय खूप आग होत होती. हे लोक सगळे वरती गेले. मी म्हटलं आता जाईन वरती, थोडं गेले पण मी वरती. पण नंतर जे पाय भाजायला लागले, मी रिटर्न पळत वरतून खाली आले. कारण की खूप पाय भाजत होते, माझी कॅपॅसिटीच नव्हती वर चढायची. म्हणजे पूर्ण तळपायची आग मस्तकाला जात होती. मग मी परत रिटर्न खाली आले. जेवणाच्या पाणी वगैरे खाली दिसत होते, त्यात मासे पडायला पाण्यात मीठ पडला की काही संपलं की त्याला कोण काढायचं, उड्या मार दिलं आणि काढून फायदा काय त्याचा. बाबा बस झालं. वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ उद्याच्या दिवसाला कशी खाव गल्ली आहे व्हिडिओ फटाफट बघा आणि कसं वाटलं आमचं काही बाय बाय.